रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला भाग 5वा. ऐसा हा अहंकारू झाला तिन्ही लोकी, ते देखुनिया आधी पुरुषू विस्मतो, म्हणे जेणे होय पा अंतु. मग लोपिला अद्भुतू संभ्रसितो, म्हणून या विश्व सावरले. एरवी युगांत होते घोळवले, ते महाशंख अस्फुरले कृष्णाधिके. तो घोष तरी उसहरला, परी पडी दासी होता राहिला. तेने दळभारी विघ्न सिला कौरवाचा, जैसा गज गटा आतू सिंह लीला विदारितू. तैसा हृदयाते भेदितू कौरवाचिया, जे गांजत जव आईकती. तव उभेची हेई घालिती एकमेकांते, म्हणे सावध रे सावध. येथ बळे महाप्रौढीपुरते महारथी वीर होती, तेही पुनरपिती दळाते आवरिले. मग सरीसेपणे उठावले, दुनवटोनिया उचलले. तव दंडी मोक्षले लोकत्रय, तेथे बाणवरी धनुर्वध वर्ष ताती निरंतर. जैसे प्रळयांत जलधर अनिवारका, ते देखिला अर्जुने संतोष घेऊन म्हणे. मग संभ्रमे देठी सैन्य घालितसे, तव सामग्री सज्ज झाले. सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलले पांडव कुमरे. ते वेळी अर्जुन म्हणतसे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊन मध्ये घालावा दोन्ही दळा. जव मी नावेक ते सकळ वीर सैनिक, न्याहाळणी आशेख झुंजते जे. येथे आले आसती अवघे, परी कवनेसी म्या झिंजावे. हे रणी लागे पहावे, म्हणूनिया बहुत करुनिया कौरव. ते आतुर दुःख भावे, वाटत वेनन हाव. बांधिते झुंजी झुंजाची आवडी धरिता, परी सामग्री मी धरी नव्हती. ते सांगुनिया रायाप्रती, काय संजोग म्हणे. ऐका अर्जुन येतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला. दोही सैन्या माझी केली उभा तेने, जेथे भीष्म द्रोणादिक जवळिकाचे सन्मुख. पृथ्वीपती आणिक बहुत आहाती, तेने स्थिर करुनिया रथू. अर्जुन असे पाहतू, तो दळाभार समजतो समग्रमेसी. मग देवा म्हणे, देख देख ते गोत्र गुरु आशेख. तव कृष्णामणी नावेक विस्मो झाला, तो आपण म्हणे. येथ काही कवन जाणे, हे मनी धरिला येणे. परी काही आश्चर्य असे, ऐसे पुढील से घेतू. तो सहज जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतू. ते एक वेळी तव तेथे पार्थ सकळ पितृ पितामह, केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ आसली आले तया माझी. सुहज सज्ज सासरे आणिकही सखे सोयीरे. कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथे, जया उपकारा होते ते केले. ते आपदी जे रक्षिले, ते असो वडील धाकुले आदी करुनिया. ऐसे गोत्रीचे दोही दळे उदित झाले असे कळे. हे अर्जुने ते वेळी अवलोकिले, ते मनी गजबज झाली आणि आपुलीसी कृपा आली. तेने अपमाने निघाली
वीरवृत्ती. जया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य आधी तया अनिकेती न साहती सुतेजपणे नव्हेय आवडीचेन्य भरे कामुक निज विनता विसरे मग पांडवीन अनुसरे भ्रमलो जैसा की पतो बळे रुद्धी पातलिया भिषे बुद्धी मग तया विरक्ता सिद्धी आठविना तैसे अर्जुन ते झाले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिदले करण्य देखा मंत्रज्ञू वरळू जया मग तेथे का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्ध महामोहे आकळिता म्हणून या उत्तर आसता धीरू गेला हृदयी द्रोण्य आला. जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अति सहस्रे मोहितू मग खदेद असे बोलतू श्री अच्युतसे. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्गू आघवा देखिला एक हे संग्रामी रदित झालो असती कै समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नाओची नेनो काही मज आपणे स्वार्थ नाही मने बुद्ध ठायी स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकलता उपजत गात्रासही सर्वगा कांटाळी आला अति संतापू उपनला तवे बेबेव हातू उपनला तवे बेबळ हाती गेला गाडी वाचा तेने न धरिताची निष्ठिले परी नेणची होती न पडिले ऐसे हृदयी असे व्यापले मोह येणे जे वर्ज या कठीण दुर्धम अति दारुण तयाहून असाधारू हे स्नेह नवल जेने सामग्री हरू जेतीला निवांत कवनाचा ठाव फेडिला ते अर्जुन मोह कवळीला क्षणा माझी जैसा भ्रमर भेदी कोंडे लय तैसे काष्ट कोरडे परी कळीक माझी सापडे कोंबळीये येती उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळ चेरुजेने तैसे कठीण कोंबळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मो याही नेयची आया म्हणून या भुलल्या एक राया संजीव म्हणे अवधारी मग तो अर्जुनो देखून या सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसे नेनो सदयता उपनली तेथे चिंता मग म्हणे कृपा कृष्णा आता नेसी